भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कोल्हापूरमधील करवीर निवासने श्री अंबाबाई देवीचे कुंकुमार्चन अभिषेक करून विधिवत पूजा केली। तसेच एकारती, पंचारती व कर्पूर आरती करून देवीचे दर्शन देखील घेतले। यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या इतिश्री मुर्मू व भाऊ तारिणी सेन टुडू यांनीही देवीचे दर्शन घेतले। त्यांच्यासोबत यावेळी राज्यपाल CP राधाकृष्णन, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी S कार्तिकेय, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, सहाय्यक आयुक्त समीर मुजावर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी हे देखील उपस्थित होते। राष्ट्रपतींनी मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून मंदिराविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली। तसेच मंदिरातील दगडी झुंबर व शिल्पकलेची पाहणी देखील त्यांनी यावेळी केली। देवीच्या किरणोत्सवाची माहिती त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून घेतली। देवीचे दर्शन झाल्याबद्दल राष्ट्रपती यांनी समाधान व्यक्त केलेले आहे। श्री अंबाबाई मंदिराच्या इतिहासात प्रथमच भारताच्या राष्ट्रपती यांनी श्री अंबाबाई मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतल्याची माहिती सचिव शिवराज नाईकवडे यांनी सांगितलेली आहे।